मित्रांनो, वास्तूचे सिक्रेट सांगणारे जे तुम्ही तुमच्या WhatsAppच्या डीपीवर किंवा घरात जे पेंटिंग्स लावतात त्याच्यामुळे तुमच्या घरावर काय इम्पॅक्ट होतो त्याबद्दलचा हा विषय. तर चला सुरुवात करू. श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज. मित्रांनो, आज आपण एक असा विषय घेऊन आलो आहोत जो प्रत्येकाच्या घराशी, मनाशी आणि आयुष्याशी थेट जोडलेला आहे. वास्तू खरंच इम्पॅक्ट करते का? आपल्या घरात लावलेली पेंटिंग्स खरंच परिणाम करतात का? आणि सगळ्यात इंटरेस्टिंग, आपला WhatsApp डीपी तो खरंच आपल्या लाईफवर, पैशावर, रिलेशनशिपवर आणि हेल्थवर परिणाम करतो का? कारण एक गोष्ट लक्षात घ्या, आजच्या डिजिटल जगात लोक तुमच्या भेटण्याआधी, तुमचा आवाज ऐकण्याआधी तुमचा डीपी पाहतात आणि तिथूनच तुमच्याबद्दल पहिलं इम्प्रेशन तयार होते. वास्तू म्हणजे फक्त दिशा नाही. सगळ्यात पहिली गोष्ट, हो, वास्तू इम्पॅक्ट करते, पण वास्तू म्हणजे फक्त भिंती, दिशा आणि दरवाजा नाहीत. वास्तू म्हणजे ऊर्जा, स्पेस, व्हायब्रेशन्स आणि तुमच्या जीवनशैलीशी जुळणारा समतोल. जर घरातील ऊर्जा अस्थिर असेल तर मन अस्थिर होतं. मन अस्थिर झालं की निर्णय चुकतात. रिलेशनशिपमध्ये देखील ताण येतो. पैसा देखील टिकत नाही. हेल्थ देखील तुमची डिस्टर्ब होते. पण इथे एक महत्त्वाचा मुद्दा आहे. फक्त वास्तू परफेक्ट असून चालत नाही. तुमचं कर्म चांगलं असलं पाहिजे, तुमचं इंटेन्शन क्लिअर असलं पाहिजे. जर तुम्ही प्रयत्नच करत नाही आणि म्हणत असाल माझी वास्तू ठीक करा, तर काहीच फायदा नाही. पण जर तुम्ही प्रामाणिक प्रयत्न करत असाल आणि तरीही रिझल्ट मिळत नसेल, तर तिथे वास्तूंचा सपोर्ट खूप पॉवरफुल ठरतो. आता WhatsApp डीपीची खोली जर सायकोलॉजिकल दृष्टीनं पाहिली, तर आता WhatsAppबद्दल जे काय आहे मी तुम्हाला त्याच्याबद्दलच बोलतो. डीपी म्हणजे फक्त फोटो नाही मित्रांनो तुमचा, तो तुमचा डिजिटल चेहरा आहे. लोक सबकॉन्शियस माइंडमध्ये तुमचं विश्लेषण करतात, तुम्हाला कळतही देखील नाही. आता ब्लॅक अँड आणि व्हाईट डीपी जर तुम्ही ठेवला, ही तुमची सर्वात मोठी चूक असू शकते मित्रांनो. कारण उदाहरण घ्या, ब्लॅक अँड व्हाईट डीपी म्हणजे नेमकं काय? तुमचा पास्ट, आठवण, जुनं, नॉनस्टॅजिक. पण लोकांच्या मनात काय ट्रिगर होतं, हा माणूस आउटडेटेड वाटतो, हा प्रेझेंटमध्ये ॲक्टिव्ह नाही वाटत. त्याचं इनडायरेक्ट परिणाम काय होतो? लोक तुमची व्हॅल्यू कमी करतात, तुमचं पर्सनॅलिटी डल वाटतात, तुम्ही स्वतःशी कमी कॉन्फिडंट फील करता. आणि हो, फायनान्शियल डिसिजनही वरही परिणाम होतो. बऱ्याच लोकांमध्ये मी पाहिलं आहे मित्रांनो, ब्लॅक अँड व्हाईट डीपी ठेवणारे लोक कमी चार्ज करतात, स्वतःची व्हॅल्यू कमी समजतात, निगोसिएशनमध्ये कमजोर पडतात. कलरफुल डीपीची ताकद काय मित्रांनो? कलरफुल हा ब्राईट, कॉन्फिडंट डीपी म्हणजेच ॲक्टिव्ह एनर्जी, फ्युचर ओरिएंटेशन, पॉझिटिव्हिटी, ग्रोथ माइंडसेट. लोक सबकॉन्शियस माइंडमध्ये तुम्हाला जास्त सिरियसली घेतात. सोशल मीडिया आणि नजर दृष्टिकोन यांच्या जर अँगलनं पाहिले, आज सोशल मीडियाचं युग आहे मित्रांनो. लोक सतत पोस्ट करतात, कपल फोटो टाकतात, ट्रिप फोटो टाकतात, लक्झरी लाईफस्टाईल टाकतात, हॅपी मोमेंट्स टाकतात. पण एक कठोर सत्य आहे मित्रांनो, लोक आनंदी लोकांना पाहून नेहमी आनंदी होत नाही. बऱ्याच वेळा काय होतं, ते तुलना करतात, हेवा करतात, इन्सिक्युरिटी फील करतात, जलसचे व्हायब्रेशन्स, आणि हे व्हायब्रेशन एनर्जी लेवलवर डिस्टर्ब करतात. म्हणून हॅपी मोमेंट शक्यतो प्रायव्हेट ठेवा. खूप जास्त शो ऑफ करू नका. नकारात्मक ऊर्जा आकर्षित करू शकतात. आता राधाकृष्णाची पेंटिंग, जर राधाकृष्णाची पेंटिंग जर तुम्ही पाहिली तर हे प्रेमाचं प्रतीक आहे. पण जर घरात प्रेमाची कमतरता असेल तर हा फोटो खूप सुंदर काम करतो. पण बेडरूममध्ये देवतांचे फोटो नको, कारण बेडरूममध्ये ही विश्रांती आणि खाजगी ऊर्जा असते. देवता ही उच्च ऊर्जा असते, त्याच्यामुळे मिसमॅच निर्माण होतो. आणि एक महत्त्वाचा नियम, वायव्य दिशेत राधाकृष्ण नको, कारण वायव्य दिशा ही मुवमेंटची असते आणि इन्स्टॅबिलिटीची झोन असतो. त्यानंतरून जे रिलेशन आहे ते इम्बॅलन्स होऊ शकतं आणि ते होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे नेहमी पूर्व दिशेला लावा. आता बेडरूम गोल्डन रूम, एक अत्यंत महत्त्वाचा नियम, बेडरूममध्ये कोणतीही देवता ठेवू नका. देवघरासाठी योग्य जागा आहे ती ईशान्य, पूर्व, उत्तर. रायझिंग सन पेंटिंग, आता उगवता सूर्य हे म्हणजे नवीन सुरुवात असते. पूर्व दिशेत उगवता सूर्य लावल्यास फ्रेशनेस, पॉझिटिव्हिटी, हेल्थवर चांगला परिणाम होतो, ॲक्टिव्ह माइंडसेट होतो. पण जर कुंडलीतील सूर्य कमजोर असेल तर त्याचा परिणाम उलटही होऊ शकतो मित्रांनो. आता राहिली पिकॉकची पेंटिंग म्हणजेच मोराची पेंटिंग. मोर हे सौंदर्य प्लस आनंद आणि प्रतिष्ठा दाखवतो. पण जर मोर पाहून तुम्हाला खरंच आनंद मिळत असेल तर ठेवा. बेस्ट दिशा कोणची आहे तर उत्तर दिशा. अवॉइड करा नैऋत्य दिशेला. आता
पिकॉकचंच म्हणजेच मोराचं अजून इतर म्हणजे बदल जे मत आहेत, घरात इतर प्राण्यांचे पक्ष्यांचे बॉडी पार्ट्स ठेवणं टाळावं, म्हणजे अदर दॅन मोर. कारण डेड सेल्स, स्टॅटिक एनर्जी फ्लो कमी. भरपूर जण कुत्रा मांजरी पाळतात पण त्यांच्या अंगावरचे केस गळतात, हे निगेटिव्ह एनर्जीचे प्रकार होतात मित्रांनो, जे सोडून गेले असतात. पुढचा भाग आहे शिवाजी महाराज पेंटिंग. भरपूर ठिकाणी शिवाजी महाराजची पेंटिंग लावतात मित्रांनो. हे फक्त चित्र नाही, हे धैर्य आहे, नेतृत्व आहे, निर्णय क्षमता आहे आणि स्वाभिमान आहे. जर करेज कमी असेल, भीती वाटत असेल किंवा मनात ॲनेक्सिटी असेल, तर तुम्ही ही पेंटिंग दक्षिण दिशेलाच लावा. अदर दॅन दिस कुठेही लावू नका. त्यातून तुमचा सबकॉन्शियस स्ट्रेंथ ट्रिगर होते मित्रांनो. आता राज्याभिषेक फोटो म्हणजेच पॉलिटिकल सोशल ग्रोथसाठी हा फोटो तुम्ही पूर्व दिशेला लावा, जसा की शिवाजी महाराजांचा. स्वामी समर्थचा फोटो हा प्रत्येकाच घरात तुम्हाला आढळणार मित्रांनो. ह्यासाठी बेस्ट दिशा आहे पूर्व दिशा, ईशान्य दिशा, पश्चिम दिशा. अवॉइड करा नैऋत्य दिशा आणि बेडरूम. आता मिरर रूल्स. घरात प्रत्येकाच्या आरसे असतात. मिरर हे जलतत्वचा प्रकार म्हणू शकतो आणि तो नेतृत्वामध्ये नको आहे, कारण पृथ्वी आणि जल हे इन्स्टॅबिलिटी देते. त्यामुळे पूर्व दिशा बेस्ट आहे. स्लीप डिस्टर्बन्स टाळण्यासाठी मिरर कवर्ड असावा, म्हणजे झाकून ठेवा झोपताना. घरात चप्पल घालणं टाळा, कारण ग्राउंडिंग बंद होते, ऊर्जा फ्लो डिस्टर्ब होतो. अनुवानी पायाने चाला, म्हणजेच मोकळ्या चप्पल न घालता चाला. त्याच्यामुळे बॉडी न्यूट्रलायझेशन होते, स्ट्रेस रिडक्शन होतो, एनर्जी बॅलेन्स होते. एलिफंट सिम्बॉलायझिंग. प्रत्येक घरात हत्तीचे फोटो राहतात, तो एक राहू दर्शवतो. जर ओव्हर थिंकिंग असेल तर अवॉइड करा ह्याची प्लेसमेंट कुठल्या नैऋत्य दिशेला. कॅमल सिम्बॉलिझम. उंट हा शनीचं प्रतीक आहे मित्रांनो. हा नेहमी पश्चिम दिशेला लाव. यामुळे स्टॅबिलिटी येते, ग्रोथ येते, पेटियन्स येते, म्हणजेच धैर्य, आणि तुमच्याकडं तुमचे बॅकअप प्लॅनिंग राहतात. फॅमिली फोटो प्लेसमेंट नेहमी पूर्व दिशेला ठेवा, यामुळे बॉन्डिंग स्ट्रॉंग राहते. पश्चिमेला ग्रोथ ठेवा, म्हणजेच पश्चिमेला लावलं तर ग्रोथ होते, नैऋत्य दिशेला स्टॅबिलिटी होते. अवॉइड करा दक्षिण आणि नैऋत्य मधील दिशेला. ॲन्सिस्टर फोटो म्हणजे तुमच्या पूर्वजांचे ठेवायचे असतील तर नैऋत्य दिशेला ठेवा, अवॉइड करा ईशान्य दिशेला. आता याचा अल्टरनेटिव्ह काय मित्रांनो? एक तर तुम्ही व्रॅप करून ठेवा, म्हणजे फोटो घडी बांधून ठेवून टाका, फक्त पुण्यतिथीलाच काढा. हा एकदम चांगला उपाय आहे मित्रांनो घरच्यांसाठी. आर्टिफिशियल फ्लोअर मिस्टेक, आर्टिफिशियल हार नको, फ्रेश फूल ठेवा, शुद्ध ऊर्जा राहते. मनी पेंटिंग मेथ. फक्त पैशाची पेंटिंग ठेवून पैसा येत नसतो मित्रांनो. पैसा येतो तो क्वालिटी, सर्व्हिस, कर्म आणि एफर्ट्सवर. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी करा. आता वेल्थ एनर्जीशी रिलेटेड जर तुम्हाला टिप्स पाहिजे असेल तर तुम्ही स्प्रे वापरा. रॉक सॉल्ट घरात ठेवा. भीमसेन कपूर घरात झाला. क्लोव्ह ऑइल फ्लोअर क्लेन्झिंग. क्लटर नको. पॉवरफुल वेल्थ तुम्हाला जर हवी असेल तर पश्चिम दिशेला तुम्ही त्याची प्लेसमेंट करा. तिरुपती बालाजीचे फोटो ठेवा, महालक्ष्मीचे फोटो ठेवा. स्पिरिच्युअल वेल्थ तुम्हाला जर हवी असेल तर घरात दररोज कनकधारा स्तोत्र सकाळ संध्याकाळ वाचा. वर्षातून एकदा तरी तिरुपती आणि कोल्हापूरला जा. तसेच आज मी तुम्हाला जे सांगितले खूप महत्त्वाच्या गोष्टी समजून सांगितल्या मित्रांनो. वास्तू, पेंटिंग्स, व्हॉट्सअपवर DP ठेवा, कसे, मिरर, नजर, ग्राउंडिंग, ॲन्सिस्टरचे जे फोटो आहेत जुन्या लोकांचे तुमचे जे घरात वारलेले आहेत त्याच्याबद्दल, वेल्थ, ऊर्जा. जर तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर नक्की चॅनल लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटू, तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ.